मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 मेचा भाग तुम्ही बघत आहात आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप मनोरंजक दाखवलाय त्यांनी. सायलीबाई तर जोरात आहे, म्हणजे म्हणतात ना जाऊबाई जोरात, तसं काहीतरी चाललंय बाबा सायलीचा. आज तर मजा आली प्रेक्षकांनो. सायलीचं कौतुक करून करून थकाल, तर बघत राहा ठरलं तर मग. आता या कल्पनाताई या अश्विनला उठवायला येतात रात्री 12 वाजता आणि त्याला थोडंसं घाबरवतात. अरे अश्विन उठ, अरे बाबा चल, तुझ्या बाबांना बरं वाटत नाहीये रे, अरे चल लवकर. अश्विन म्हणतो मम्मा अगं काय झालं, चल 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 मी येतो, तू हो पुढे आलो चल. आणि अश्विन लगेच कल्पनाताईंच्या मागे मागे जातो. आता अश्विन गेल्यानंतर प्रिया विचार करते, काय यार झोपू पण देत नाही, म्हाताऱ्यांची दुखणी काढत बसावी लागणार आहेत आम्हाला, असं म्हणून आता ती पण बाहेर जाते. पण बाहेर गेल्या गेल्या सगळेजण जोरात ओरडतात, म्हणजे सायली, अर्जुन आणि प्रतापराव. सरप्राईज. आणि मग याला अश्विनला मोठ्याने हॅपी बर्थडे टू यू असे विश करतात. आणि अर्थातच अश्विन सरप्राईज होतो, त्याचा वाढदिवस आहे हे त्याच्या घरच्यांच्या लक्षात राहिलं हे बघूनच त्याला खूप आनंद वाटतो. पण ही बया विसरली ना. आता प्रिया मनात विचार करते, अरे देवा, या अश्विनचा वाढदिवस होता का काय आज? आधीच सगळे माझ्यावर फिसकटलेत आणि त्यातून मी नवऱ्याचा वाढदिवस विसरले, हे जर कळलं ना सगळ्यांना तर संपलंच. आता प्रिया मनात विचार करते, पण बघा तिथे पलटी मारते. पण आता तिचे ना हे बहाणे चालणार नाहीये. मागे म्हटलं होतं ना मी की खोटं किती दिवस बोलणार आहे ही. तर असो, आता हे सगळेजण त्याला विश करतात. आता अश्विन म्हणतो, काय यार तुम्ही मम्मा म्हणाली की डॅडला बरं नाही, मी घाबरलो ना, कमाल करता तुम्ही लोक. प्रतापराव म्हणतात, अरे अशी बोलली कल्पना, बरं बरं चल ठीक आहे. मग कल्पना ते अशा कान धरून सॉरी म्हणतात. आणि मग प्रतापराव म्हणतात, पण हे सरप्राईज कसं वाटलं तुला अश्विन? मग अश्विन म्हणतो, अरे डॅड मस्त, एकदम मस्त. आणि त्याने तो रवा केक पाहिला आणि तो पाहिला तो खुश होऊन जातो आणि म्हणतो, अरे वा, रवा केक, अगं मम्मा माझा फेवरेट केक बनवलास तू. आणि अरे हे डेकोरेशन वगैरे कधी केलं तुम्ही सगळ्यांनी? मगाशी मी बाहेर आलो तेव्हा तर काहीच नव्हतं. प्रिया आपली तिथे उगाच दात काढत उभी आहे बरं का, चचका हिला सगळंच माहित होतं. आता अश्विन म्हणतो, मला तर वाटलं होतं तुम्ही सगळे माझा वाढदिवस विसरलात. मग लगेच सायली म्हणते, भाऊजी असे कसे बरं विसरू तुमचा वाढदिवस? एक वेळेला आम्ही विसरू, पण तुमचा भाऊ विसरेल का तुमचा वाढदिवस? मग अश्विन जरा भाऊक होतो बरं का. अर्जुन म्हणतो, अरे तुला माहितीये का, तुझी मम्मा आणि तुझी वहिनी या दोघींना तुझ्या आवडीनिवडी बरोबर लक्षात राहतात. अश्विनला जरा असं गिल्टी फील होतं बरं का, पण तो ना खूप छान रिॲक्ट करतो. आता प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अश्विन, हा केक आहे ना फक्त तुझ्यासाठी सायलीने बनवलाय बाबा. सायलीकडे बघतो तो आणि तिला थँक्यू असं म्हणतो. आणि त्याला फार छान वाटतंय. प्रेक्षकांनो, शेवटी आपले ते आपलेच असतात हे आज सिद्धच झालं. तर प्रतापराव म्हणतात, अरे हे सगळं डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं बरं अश्विन. अश्विन म्हणतो, डॅड थँक्यू, तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. आता या कल्पनाताई म्हणतात, चल बाबा चल, आता केक काप, सगळे वाट बघतायत. प्रत्येकाचे चेहरे त्यांनी फ्लॅश केले बघा. सायली आता स्माईल करते अश्विनकडे बघून, पण प्रिया मात्र अशी राघव पाहत असते सगळ्यांकडे, कारण तिच्या लक्षातच नव्हतं ना अश्विनचा वाढदिवस आहे. मग प्रतापराव म्हणतात, काप बाबा तो केक काप आधी, आम्ही केव्हाची वाट बघतोय. अर्जुन म्हणतो, हो यार लवकर केक काप, आम्हाला खायचा आहे तो केक. कल्पनाताई पण म्हणत असतात, अरे चल लवकर काप बाबा केक. मग आता पुन्हा सगळेजण त्याला विश करतात हॅपी बर्थडे आणि त्याने तो रव्याचा केक कापलाय. किती छान वाटतं ना प्रेक्षकांना, असं सिम्पल सेलिब्रेशन केलं तर, जास्ती बडेजाव नाही, काही नाही, छानच वाटलं बघताना. आजचं एपिसोड न पूर्ण बघा, खूप छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, कालच्या सारखाच पण एकदम मजेशीर. आता सगळेजण त्याला विश करतात. मग अश्विन केक कापून म्हणतो, सगळ्यात आधी माझ्या मम्माला भरवणार मी केक. आता त्याने सगळ्यात आधी कल्पनाताईंना भरवला, मग प्रतापरावांना भरवला. सगळेजण त्याला हॅपी बर्थडे पुन्हा विश करतात. मग तो त्यांच्या गळ्यात पडतो. आता याने त्याच्या बायकोला केक भरवलाच नाही बरं का, कारण तो चिडलेला असतो, तिच्या लक्षात नाही वाढदिवस म्हणून प्रियाच्या. आता अर्जुन केक भरवतो त्याला, हॅपी बर्थडे माय डिअर ब्रो असं म्हणून त्याने त्याला मिठी मारली आहे. या दोघा भावांची बॉन्डिंग पाहून प्रिया जरा पांढरी पडली, एवढं झालं खरं. आता अश्विन खुश झालाय की त्याच्या भावाने त्याला इतकं छान विश केलं. पटकन सायली येते, ती पण अश्विनला केक भरवते. प्रत्येक जण नाराजी विसरून आज अश्विनचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात मग्न आहे. आता अश्विनला खूप छान वाटतं. तो म्हणतो की अगं मम्मा, मी पूर्णाजीला नमस्कार करून येऊ का? मी येतोच पटकन. मग कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा थांब, त्या जाग्या असत्या तर तुझ्या सरप्राईज साठी इथेच असत्या ना. अरे त्यांना जागरण नाही झेपत ना बेटा, मग त्यांना आम्ही उठवलंच नाही, त्या झोपल्यात.
मग प्रतापराव म्हणतात, अरे पूर्णाईपासून हे सरप्राईज लपवलं बरं, आम्ही काही सांगितलंच नाही तिला, ती झोपली आहे. पण प्रेक्षकांना सकाळी उठल्यावर त्या भनकतात, कारण त्यांना रव्याचा केक मिळत नाही म्हणून. वाढदिवसाचं नाही बरं काही. बघा आजचा एपिसोडच छान आहे. आता सायली म्हणते, अहो पूर्णाजीला सकाळी हे कळलं तर रुसतील हा त्या. अर्जुन म्हणतो, अरे नो प्रॉब्लेम, मी आणि अश्विन आहोत ना, बरोबर तिचा रुसवा काढू. काय रे अश्विन, बरोबर ना? मग अश्विन म्हणतो, हो नक्कीच. आता ही अशी तिथे उभी असते बरं का, डोळे फाडून. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी मागे का उभी आहेस, चल ये पुढे आणि भरव की त्याला केक. आता आधी तर अश्विन चिडतो, काही नाही मम्मा. मग ही लगेच घाबरते बरं का. अश्विन म्हणतो, अगं मम्मा तिला तर माझा वाढदिवस पण लक्षात नव्हता. आता प्रियाला येतं टेन्शन, आता काय करावं, कशी बाजी पलटाव. प्रतापराव म्हणतात, अरे नाही रे नाही अश्विन, हे कसं शक्य आहे, अरे लक्षात असेल तिच्या. मग लगेच प्रिया म्हणते, हो बाबा, अहो हे शक्यच नाहीये. काय रे अश्विन, तुला खरंच वाटलं का की मी तुझा बर्थडे विसरेल? आता सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात बरं का. प्रिया स्वतःच्याच तोंडाने कबूल करते, बघ मी किती छान ऍक्टिंग केली ते. अर्जुन हळूच म्हणतो, ऍक्टिंग करायची तर प्रॅक्टिस आहे ना हिला, सॉलिडच ऍक्टिंग करते ही, नाही तर खरं तर क्लासेस घेतले पाहिजे ऍक्टिंगचे. सायली अर्जुनला खुणवते, जाऊ द्या ना, गप्प बसा ना, तुम्हाला काय करायचं. आता बघा ही लगेच समोर येते अश्विनच्या आणि म्हणते, अरे या सगळ्यांना द्यायचं होतं ना तुला सरप्राईज, तसं मलाही द्यायचं होतं रे तुला सरप्राईज, गंमत करत होते रे मी तुझी. अश्विन म्हणतो, खरं बोलतेस का तू? मग प्रिया म्हणते, हो अरे मी तुला म्हटले होते ना की पार्सल येणार आहे उद्या, ते काही माझं नाहीये. अश्विन म्हणतो, हो काय? प्रिया म्हणते, हो हे तुझ्यासाठीच आहे, म्हणजे ते तुझ्यासाठी मागवलंय मी, तुझं बर्थडे गिफ्ट. आता पटलं ना तुला? आता हसते आणि त्याला केक भरवते बरं का. अश्विनला आता तात्पुरतं तर पटलंय, पण आता अर्जुन पातीचा कसा पोपट करतो. प्रिया आता अश्विनच्या गळ्यात पडते आणि म्हणते, हॅपी बर्थडे अश्विन. त्याला केक भरवते. मग अश्विन म्हणतो, थँक्यू थँक्यू सो मच. पण प्रिया मनात विचार करते, अरे यार आता उद्या येईल असं काहीतरी गिफ्ट मला मागवावं लागणार आहे, या अश्विनला नाराज करणं मला परवडणार नाही. वरून हसते पण आतून बघा कशी काळा विचार करते. अर्जुन तिला आता भारी टॉन्ट मारतो. तो म्हणतो, अगं तन्वी, मी ना तुला काही लिंक शेअर करतो बरं का, म्हणजे त्या साईट्सवरनं ज्या दिवशी ऑर्डर कराल ना त्याच दिवशी डिलिव्हरी मिळते. मला नाही वाटत तू अश्विनसाठी काही गिफ्ट वगैरे ऑर्डर केलं असशील. आता प्रिया कशी बघते बघा रागाने अर्जुनकडे. त्याला म्हणते, तुला काय वाटतं ना हे तुझ्याकडेच ठेव अर्जुन. पण अर्जुन म्हणतो, पण व्हेरी गुड तन्वी, तू खूप छान कव्हरअप केलंस बघ, माझ्या भावाला तू हर्ट सुद्धा केलं नाहीस. अगं तन्वी, त्यासाठी थँक्यू सो मच. आता तो तिचा हातात घेतो आणि तिला थँक्यू म्हणतो अर्जुन आणि म्हणतो, चला बरं झालं, एक दिवस तरी तू घरातल्या सगळ्यांना स्पेअर करतेयस. आता शेवटी कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे ना रे अर्जुन, ती सांगते ना आता की तिने अश्विनची गंमत केली म्हणून, आणि तसंही आपण कुठे कळू दिलं अश्विनला की आपल्या लक्षात आहे सगळं म्हणून, आणि तिने तसंच केलं ना रे, जाऊ दे सोडून. मग अश्विन म्हणतो, जाऊ दे ना दादा, कशाला आता भांडण वगैरे उकरून काढतोयस. आता हा सहज म्हणतो. मग अर्जुनने जरा वातावरण सिरियस केलं बरं का. अर्जुन म्हणतो, अरे भांडण कुठे सुरू झालंय अजून अश्विन, आता खरं भांडण सुरू होणार आहे. आता असं बोलल्यानंतर सगळे अर्जुनकडे बघायला लागतात. सगळ्यांना वाटतं नेहमीप्रमाणे आता अर्जुन चालू करतो काय की काहीतरी बोलणं किंवा तमाशा. सायली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे. मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, थांब मी सांगतोय ना, कारण आता मी आता अश्विनचा सगळा केक संपवणार आहे असं म्हणून त्याने पटकन तो केक उचललाय आणि दोघेही जण एकमेकांच्या पाठीपाठी धावायला लागतात. अश्विन म्हणतो, ए नाही दादा, मी आता केक कट केलाय, मी खाल्ला नाही अजून. अर्जुन म्हणतो, ए चल, हा केक आता मी संपवणार आहे, तुला नाही मिळणार. कल्पनाताई म्हणतात, अरे काय भांडताय लहान लेकरांसारखे. प्रतापराव म्हणतात, अरे काय लहान आहात का तुम्ही, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं. मग दोघेही घरभर त्या केकसाठी पळतायत. अश्विन अर्जुनच्या मागे आणि अर्जुन त्याच्या पुढे. किती छान वाटतंय ना, हे सगळे एकत्र मिळून वाढदिवस साजरा करताय आणि हॅपी राहतायत, असं एकोपा बघायला मस्तच वाटतं. तर आता आपल्या पूर्णाजी चिडल्यानं पण आता सकाळी नाश्त्याच्या वेळेला पूर्णाजी सगळ्यांना ओरडतात आणि म्हणतात, काय ग कल्पना, नाही मला माहित होतं तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय, माझ्यापासून रव्याच्या केकचं सरप्राईज का लपून ठेवलं तुम्ही. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्हाला तसाही केक दिलाच नसता आम्ही. मग पूर्णाजी म्हणतात, का बरं. अरे देवा. अरे बघा आता पुन्हा म्हणतात, का आपल्या घरामध्ये साखरेशिवाय आईस्क्रीम होत नाही का, मग साखरेशिवाय रव्याचा केक नाही करतायत का. मग सायली म्हणते, हो पूर्णाजी, मी करेल तुमच्यासाठी पुन्हा केक.
पूर्णाजी चिडून म्हणतात नका मस्का मारू उगीच मला. सायली म्हणते अहो पूर्णाजी, कालचा केक अश्विन भाऊजीच्या वाढदिवसासाठी होता ना, म्हणून त्यात थोडी साखर होती. पूर्णाजी कशा चिडल्यात बघा ना. मग आता प्रतापराव म्हणतात अरे आपला बर्थडे बॉय कुठे? मग प्रिया म्हणते तो हॉस्पिटलला गेलाय, त्याला अर्जंट इमर्जन्सी आली ना म्हणून. हा पण दुपारच्या जेवणापर्यंत येईल म्हणाला. आता बघा मजा येते प्रेक्षकांना. आता लगेच पूर्णाजी म्हणतात अरे आपण आज सगळे बाहेर जेवायला जाऊयात का? आपल्या ट्रस्टच्या शेजारी एक छान रेस्टॉरंट उघडलंय, आपण तिथे जाऊया का सगळे जेवायला? प्रतापराव म्हणतात अरे मस्त आयडिया पूर्णाई, म्हणजे ते रेस्टॉरंट अश्विनच्या हॉस्पिटलच्या जवळ पण आहे बघ, आणि त्याला डायरेक्ट येता येईल ना तिथे, आपण जाऊयात. आणि तसंही आपण जर बाहेर जेवायला गेलो तर घरात नेहमी स्वयंपाक करणारी आपली सून, तिला सुट्टी मिळेल. आता लगेच ते वाक्य बदलून म्हणतात अरे म्हणजे मला म्हणायचंय की सुनांना जरा आराम मिळेल. खरं तर प्रतापरावांना सायलीसाठीच म्हणायचं होतं बरं का. तर आता बघा प्रियाला लगेच तो टोमणा लागतो. प्रिया लगेच सायलीला कामाला लावायचं म्हणून कशी बोलते बघा. कशाला बाहेर जायचं बाबा जेवायला? नाही म्हणजे घरच्यांसाठी स्वयंपाक करण्यामध्ये सुख असतं ना, आणि तसंही माझ्या नवऱ्याला ना बाहेरचं जेवण अजिबात आवडत नाही, म्हणून तर त्याचा वाढदिवसाचा केक सुद्धा घरी बनवला ना. प्रतापराव म्हणतात तिला का ग, तू बनवलास का काय केक? आता हिच्याकडे कुठे काय उत्तर आहे. ती म्हणते नाही तसं नाही बाबा, म्हणजे सायलीनेच बनवला तो केक, पण अश्विनच्या आवडीचे सगळे पदार्थ ना आज घरीच करूयात. प्रतापराव म्हणतात हा म्हणजे सायलीने बनवायचे ना. आता बघा ही लगेच म्हणते नाही हो बाबा, विमलताई आहेत ना, त्या करतील ना मदत, आणि मी पण आहेच की बाबा तिच्या मदतीला. सायली म्हणते कळलं प्रिया, सगळ्यांना कळलं. अश्विन भाऊजींना घरचं जेवण आवडतं आणि बनवेल मी, नको काळजी करू. म्हणजे ही आपली महाराणी सारखी ऑर्डर सोडणार आणि सायलीने सगळा स्वयंपाक करायचा. पण आता हिचा एवढा सॉलिड पचका होतो ना बघा तुम्ही. आता या कल्पनाताई म्हणतात पूर्णाई ठरलं तर मग काय बनवायचं? पूर्णाजी म्हणतात सगळं अश्विनच्या आवडीचं बनवूयात, म्हणजे बघा बुंदीचा रायता, जिरा राईस. मग सायली म्हणते अश्विन भाऊजीच्या आवडीचं कढाई पनीर आणि खीर. मी लगेच तयारीला लागते, ह्यांना कॉफी देऊन येते. आता सायली बघा काय ठरवते की आज प्रियाला कामाला लावायचं, आणि असला पचका करते ना तिचा. आता बघा ती कॉफी द्यायसाठी अर्जुनच्या खोलीत जाते. प्रतापराव मग सायली गेल्यावर म्हणतात चला तर मग बाहेर जेवायला जायचा प्लॅन म्हणजे पक्का होण्याआधीच कॅन्सल झाला. प्रिया लगे अशी दात काढून आपलं त्यांना सांगते हो कॅन्सल झाला. पण आता मजा येते तिची. सायलीने असलं कामाला लावलंय तिला. आता सायली तिच्या रूम मध्ये येते, अर्जुनला कॉफी देते आणि त्याला शेअर करते की बघा ना कशी आगोपणा करते ना, खूपच नाटकी आहे प्रिया, रोज नवीन नवीन कारणं देऊन खोटं बोलून थकत नाही का प्रिया? अर्जुन म्हणतो हो ना, ती अश्विनचा बर्थडे विसरली होती, त्याबद्दल तर खोटच बोलली आणि कव्हरअप केलं पुन्हा. सायली म्हणते हो ना, दाखवत अशी होती जसं काही आधीपासूनच तयारी करत होती वाढदिवसाची. पण तरी ठीक आहे, अश्विन भाऊजी हर्ट नाही झाले आणि त्यांचा विश्वास बसला, ते तरी बरं झालं. अर्जुन म्हणतो हो ना, ते एक बरं झालं, अश्विन हर्ट नाही झाला. पण तुला माहितीये का सायली, अगं एरवी त्याचा तन्वीच्या बोलण्यावर पटकन विश्वास बसतो ना, हा मोठा प्रॉब्लेमच आहे बघ. आता तो फोटो जवळ उभा असतो त्या प्रियाच्या आणि असं बोलतो. मग सायली सांगते अहो माहितीये आत्ता मगाशी टेबलवर पूर्णाजी म्हणाल्या की आपण बाहेर जेवायला जाऊ. तर म्हणते कशी, अहो नको पूर्णाजी, माझ्या नवऱ्याला घरातलाच स्वयंपाक आवडतो, जसं काही हीच सगळा स्वयंपाक करणार आहे. अर्जुन म्हणतो अरे ती स्वतः करणार तर नाही आणि तुला करायला सांगेल, त्याचं श्रेय मात्र सगळं स्वतःकडे घेईल. तिला माहितीये ना तुझ्यावर जबाबदारी टाकली की तू चुपचाप सगळी जबाबदारी पार पाडतेस. सायली म्हणते अहो पण मग यावरून मी वाद घालत बसू का तिच्याशी, आणि आजच्या दिवशी घरातलं वातावरण उगाचच खराब करायचं का, नासवायचं का? अर्जुन म्हणतो हो ना, ते तिला बरोबर माहित असतं तू ते करणार नाहीयेस. आणि हे खरं आहे बरं का प्रेक्षकांनो, आपल्याला जे त्रास देतात ना त्यांना माहित असतं की यांचा स्वभाव कसा आहे, मग ते बरोबर आपल्याला त्रास देतात. तर असो, आता अर्जुन म्हणतो हो तू ते करणार नाहीयेस, घरात वाद कशाला वाढवशील तू? नाही बरोबरच बोललीस तू. नाही चॅलेंज करते, 2.0 व्हर्जन दाखवते तन्वीला, काही फायदा होणार नाहीये या सगळ्याने. सायली म्हणते चिडवू नका तुम्ही मुद्दाम मला, मी म्हंटल ना तुम्हाला एकदा मी चॅलेंज घेतलं म्हणजे घेतलं. अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणजे आज अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी तू तन्वीशी भांडणार आहेस? त्याला बायको इम्पॉसिबल.
सायली म्हणते हो मी करू शकते, कोणालाही न दुखवता, कोणालाही न कळता, कोणाचाही मूड न जाऊ देता मी त्या प्रियाला धडा शिकवू शकतेस. पण हा त्या प्रियाचा मूड जाईल एवढं मात्र खरं आहे. अर्जुन म्हणतो मिलॉर्ड काय आहे ना, ॲडव्होकेट सायली सुभेदारांना हे माहित नाहीये, कोर्टात फक्त मी हे करू शकते ते करू शकते असं बोलून चालत नाही, पुरावे दाखवावे लागतात. सायली म्हणते थांबा, मिळतील सगळे पुरावे मिळतील, कोर्टाला पुरावे दिलच की मी. कोर्टाने थोडीशी वाट बघावी. ही प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार, आता हिचा मुखवटा मी सगळ्यांसमोर कसा फाडते ना ते बघत राहा. आता घरी मजा येते प्रेक्षकांनो. आता बघा ही प्रिया खाली वाट बघत असते, ही सायली केव्हा येईल, केव्हा स्वयंपाकाला लागल म्हणून तिथे उभी आहे बरं का टेबल जवळ, चहाचा कप घेऊन का कॉफीचा कप घेऊन समथिंग. आता सायली खाली येते आणि अर्जुन पण येतो बरं का आवरून. आणि मग सायली म्हणते अहो बसता का जरा 2 मिनिटं, मी पटकन चहा घेते आणि निघूयात आपण बाहेर. प्रियाला टेन्शन आलं ना, आता ही कुठं चालली स्वयंपाक न करता. आता प्रतापराव पण तिथे आणि सगळ्यांनी मिळून मजा घेतली आहे प्रियाची. म्हणजे प्रतापराव, पूर्णाजी, कल्पनाताई सुद्धा सगळेजण सामील आहे तिला त्रास देण्यामध्ये. आता सायली एक कॉफीचा कप आणते आणि एक चहाचा, आणि दोघंही मस्त तिथे सोफ्यावर बसून चहा कॉफी पित असतात. आता ही प्रिया टेन्शन मध्ये येते ना, तिला वाटतं कामाच्या वेळेला ही सायली अशी काय निवांत बसली, आता या अश्विनच्या वाढदिवसाचा बेत आहे आज खास, तरी पण ही मस्त निवांत चहा पीत बसली आहे. आता हिला काय वाटतं येडीच आहे सायली, नेहमीसारखी अशी बसेल राब राबत स्वयंपाकघरात. पण कोणालाही एवढं गृहीत धरू देऊ नये स्वतःला, हे सायलीने आज मस्त काम केलं. कल्पनाताई तिला म्हणतात अगं तन्वी खाली बस ना कॉफी प्यायला. मग लगेच प्रिया कशी म्हणते बघा, नको आई, अहो सायली उठेल ना तिथून सोफ्यावरून, मग बसते तिथे. सायली म्हणते अगं प्रिया मला उठायला खूप वेळ आहे अजून, तू बस बस आईजवळ बस त्या खुर्चीमध्ये. आणि लगेच प्रिया म्हणते अगं सायली आज अश्विनचा वाढदिवस आहे, हे तू विसरली का? सायली म्हणते अगं अशी कशी विसरेल मी, आता 15 मिनिटापूर्वी आपण सगळा मेनू ठरवत होतो ना. सायलीने फार मजा घेतली बरं का आता हिची. मग लगेच हिला टेन्शन येतं, मग ती समोर येते सायलीच्या आणि म्हणते नाही अगं सायली, अगं मग अशी ठरलं ना सगळा स्वयंपाक घरी करायचा आहे म्हणून. आता सायली म्हणते हो ठरलंय तर, अगं तूच ठरवलंस ना. सगळेजण या दोघींकडेच बघतायत. प्रिया म्हणते अगं सायली मग स्वयंपाकाला सुरुवात नको का करायला आता? सायली म्हणते हो गड्या खरंच खरंच करायला तर हवी, सुरुवात करायला हवी ना. मग अर्जुन पण म्हणतो हो करायला हवी. मग आता लगेच प्रिया म्हणते नाही मोठा मेनू आहे ना म्हणून म्हटलं. मग सायली म्हणते हो ना खूप मोठा आहे, प्रतापराव पण असे करत असतात बरं का. मग असे म्हणजे सायलीच्या होला हो करताय. मग प्रिया चिडते बरं का आणि म्हणते सायली तुझं काय चाललंय, तुला स्वयंपाक करायचा आहे का नाही? सायली आता तिला सणसणीत उत्तर देते आणि म्हणते अगं काय झालं माहितीये का प्रिया, मी करणार होते अगं स्वयंपाक, पण मला काय वाटलं की उगाच कशाला कबाब में हड्डी बनाव ना. मग प्रिया म्हणते म्हणजे? आता सायली म्हणते अगं म्हणजे तुमच्या लग्नानंतरचा अश्विन भाऊजीचा हा पहिला वाढदिवस आहे ना, अगं तू काहीतरी खास प्लॅन केलं असेल तुझ्या नवऱ्यासाठी, काहीतरी बनवायचं असेल ना तुला तुझ्या नवऱ्यासाठी, म्हणजे तुझ्या नवऱ्यासाठी तू जेवण बनवणार आणि तुझा हा आनंद मी कसा बरं हिरावून घेईल. प्रतापराव पण आता मजा घेत आहे बरं का तिची. मग आता सायली म्हणते एक काम कर प्रिया, तू जा आणि मन मुराद स्वयंपाक कर बाई, मी काही लुडबुड नाही करणार तुझ्या मध्ये मध्ये. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, छान हा बायको छान. प्रतापराव आता हसायला लागतात आणि त्यांना सायलीची ही आयडियाची कल्पना आवडली बरं का. आता प्रिया घाबरली ना, तिला कुठे स्वयंपाक येतो करता. ती लगेच म्हणते अगं तू सुरुवात कर सायली, मी येते ना मदतीला. मग सायली म्हणते अगं काय ना प्रिया, खरं तर मला ह्यांच्यासोबत रोज असं वेळ घालवायला मिळत नाही ना, तर मला असं वाटतंय की आज यांच्यासोबत फेरफटका मारून येते ना, आणि तसंही मला स्वयंपाकातून सुट्टी मिळाली आहे आज, मग म्हटलं की जाते जरा ह्यांच्यासोबत फिरायला. आता अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक आयडिया बायको, वाह वाह क्या बात आहे. आता हिला असं वाटते मारू का काय सायलीला. सायलीने मोठ्या जावेचा दणका दिलाच हिला. आता तेव्हा पूर्णाजी सुद्धा सायलीला सामील होत म्हणतात अगो बाई, म्हणजे आपल्या अश्विनला आज बायकोच्या हातचं स्पेशल खायला मिळणार, मज्जा आहे बाबा अश्विनची आज. आता अर्जुन म्हणतो मजा आहे का सजा आहे ते कळेलच त्याला लवकर. आणि आता पूर्णाजी म्हणतात काय रे अर्जुन काय बोललास. प्रियाला येतं टेन्शन. आता अर्जुन म्हणतो अरे मी कुठे काय म्हणलो, मजा आहे बाबा अश्विनची, मजा आहे मजा आहे. आता प्रियाला खोटं चांगलं बोलता येतं पण स्वयंपाकातलं स पण येत नाही ना. आता या कल्पनाताईंनाच टेन्शन आलं. त्या म्हणतात अगं ए तन्वी तुला जमेल ना बाई सगळा स्वयंपाक करायला. आता अर्जुन एवढा हसत असतो आणि प्रतापराव सुद्धा. आजचा एपिसोड टीव्हीवर नक्की बघा. पूर्णाजी लगेच म्हणतात काय नाही जमणार तिला स्वयंपाक,
नक्की जमेल. अगं कुठलीही बायको नवऱ्यासाठी आनंदाने स्वयंपाक करते. आता प्रिया नुसती दात दाखवते, हो करते ना. आणि सायलीकडे रागाने बघते. आणि प्रेक्षकांनो, इथला एपिसोड इथे समाप्त झाला. पण उद्या एवढी मजा येणार आहे ना प्रियाची की विचारूच नका. शेवटी सायलीच स्वयंपाक करणार आहे, पण हिला अद्दल घडवून. तर बघत राहा. ठरलं तर मग ऐका पुढचा प्रोमो तर ऐका. बघा पुढच्या भागात त्यांनी दाखवलं की प्रिया म्हणते काय मेनू करायचा आहे. मग आता सायली आणि प्रतापराव मिळून तिला मेनू सांगतात. अगं बुंदी रायता, कढई पनीर आणि स्वीट मध्ये काय ग ते सायली. मग सायली म्हणते खीर करायची आहे बाबा. हिला घाम फुटलाय आता. मग सायली म्हणते बाबा अश्विन भाऊजींना कोथिंबीर वड्या फार आवडतात. आणि असं म्हणून सायलीने सगळं कारोबार प्रियाच्या हातात सोपवला. आणि जाताना म्हणते कशी, बाय प्रिया, सी यू सून. बाहेर आल्यावर अर्जुन म्हणतो सायलीला, तू मस्त बँड वाजवलास तन्वीचा. सायली अर्जुनला म्हणते, मी बायको कोणाची आहे. काट्याला काटा कसा काढायचा, काट्यानं काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडूनच तर शिकलीये. तर आता मजा आ गया बॉस. प्रेक्षकांनो, आपल्या शब्दात सांगायचं झालं तर पण कसं असतं माहिती का, मॉरल ऑफ द स्टोरी काय झाली आहे की सायलीने जे काम स्वतः केलंय त्याचं क्रेडिट स्वतःच घेतलंय. पण प्रियासारखी लोक असतात ना, जे करत तर काही नाही पण मी केलं म्हणून कौतुक करतात. पण आता मजा येते हा प्रेक्षकांनो. या पूर्णाजी, कल्पनाताई आणि प्रतापरावांचा जीव थोडा होतोय. कारण घरातलं ऑलरेडी बरंच किराणा सामान तिने सांडलवण करून सांडवलंय. तिला काही स्वयंपाक आलेला नाहीये. खोटारड्या लोकांचं खोटं असं जास्ती काळ लपत नाही. ऍक्टिंग करते प्रिया, पण स्वयंपाकाची ऍक्टिंग कशी जमेल तो तर करून दाखवावाच लागतो. तर असं झालंय खरं. मजा आली आहे, मजा. तर असो, उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. सॉलिड होता की नाही मग एखादा लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. आवडली की नाही सायलीची आयडियाची कल्पना. मजा आ गया बॉस. तर बघत राहू. ठरलं तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा भाग मिस करू नका. भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.